नाटकाला चला, नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला. ओ पाटीवाले बाबा तुम्ही नाटकाला चला, नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला. ओ पाटीवाले बाबा तुम्ही नाटकाला चला, नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला. ओरे ओरे ओ. घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पात्याला. तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला, तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला. स्वच्छ सुंदर वसुंधरे शिवाय पर्याय नाही आपल्या जीवनाला, स्वच्छ सुंदर वसुंधरे शिवाय पर्याय नाही आपल्या जीवनाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाटे व ग्रामपंचायत शिरसाटे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य सादर करता. जागर माझा वसुंधरेचा, तुमच्या आमच्या हिताचा. जागर माझा वसुंधरेचा, तुमच्या आमच्या हिताचा. जागर माझा वसुंधरेचा, तुमच्या आमच्या हिताचा. सुंबरानं मांडलं रे सुंबरानं मांडलं, सुंबरानं मांडलं रे सुंबरानं मांडलं, सुंबरानं मांडलं रे सुंबरानं मांडलं, सुंबरानं मांडलं रे सुंबरानं मांडलं. ओरे ओरे ओ. तिकडे मी आहे महाराज. तुम्ही महाराज मग मी कोण? असं नाही महाराज, महाराज तर तुम्ही आम्ही आपले चाकर. प्रतापजी काय म्हणते आपली प्रजा? सुखी आहे महाराज. सुखी आहे, सुखी आहे, सुखी आहे. अरे वा, म्हणजे आश्चर्य झाले म्हणायचे. हे बघा प्रधानजी, आपले राज्य मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे आहे. मला माझी वसुंधरा अभियानाचा आढावा घ्यायचा आहे. मग चला की महाराज. चला चला चला. हे काय प्रधानजी, नाकाला फडके लावून जायचं आधीच दिलं होतं का आम्ही? नाही महाराज, नाही नाही. मग हे असे काय फिरतायत? आपण जरा खाली उतरून बघूया. अरे किती घाण आहे ती जागा. छी छी छी. घाण वास किती आणि कुठून येतोय? कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कचरा कचरा कुंडी बाहेर टाकला, सांडपाणी रस्त्यावर सोडले. कशी नशिबान थट्टा आज मांडली. तुला चॉकलेट, छान आहे चॉकलेट. तुला अहो प्रधानजी, किती सुंदर आहे दृश्य. चॉकलेट. आई आपल्या मुलीला चॉकलेट खाऊ घालते. खरंच सुंदर दृश्य आहे महाराज. हे काय रस्त्यावरच प्लास्टिक टाकलं? टाकला 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 टाकला. अहो प्रधानजी, आजच आदेश काढा, दौंडी द्या. जो कोणी सांडपाणी रस्त्यावर सोडेल, कचरा कचरा कुंडीत टाकणार नाही, माझी वसुंधरा अभियानात सहभागी होणार नाही, रस्त्यावर घाण करेल, त्याला पोपा बाबूचे 12 फटके देण्यात येतील. जी महाराज, आज आणि आतापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. संपूर्ण विश्वात फक्त पृथ्वी या ग्रहावर जीवन आहे. पृथ्वीला आपण माता असे मानतो. सर्व प्राणी मात्रांच्या गरजा पृथ्वीपासूनच पूर्ण होत असतात, परंतु आज पर्यावरणाचा समतोल असत चालला आहे. त्यामुळे पृथ्वीचे रक्षण करणे काळाची गरज बनली आहे. पृथ्वीचे आपण रक्षण संवर्धन करूया, पृथ्वीचे आपण रक्षण संवर्धन करूया. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करूया, माझी वसुंधरा अभियान यशस्वी करूया. तुम्ही जागराला या या, जागराला या हो, तुम्ही जागराला या या. माझी अडीच्या या, तुम्ही जागराला या या, जागराला या हो, तुम्ही जागराला या या. ओरे ओरे ओ. चला झाली तयारी एकदाची. आज बर्थडे आहे मित्राचा, पण धोंडू दिसत नाही कुठे. अरे धोंडू आहेस की मेला रे? अरे धोंडू आहेस की गेला रे? वरती चल की लवकर. अरे तू काय म्हणतोस मित्रा? अरे मित्राचा बर्थडे आहे, चल लवकर. चल चल. चला चला जाऊ, चला बर्थडेला जाऊ, चला 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 जाऊ, चला बर्थडेला जाऊ, चला. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. कोण आहे? आम्ही आहोत धोंडू पांडू. या या धोंडू पांडू या. काका कुठे आहे आमचा मित्र? दवाखान्यात आहे. त्याला टायफॉइड, कावळी, कोरोना, निमोनिया, डायरिया, खोकला, सर्दी आणि सर्वच झाले. अरे बापरे, असे कसे झाले काका? पाणी बेटा, पाणी, दूषित पाणी. पाणी? हो, नद्यांमध्ये
कंपनीतले, गावातले, शहरातले दूषित पाणी सोडले जाते. हेर कचरा पाण्यात टाकला जातो. प्लास्टिकचा कचरा जो वर्षानुवर्षे कुजत नाही त्याचा वापर केला जातो. पाण्याचा नको तिथे अति वापर केला जातो. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. याचाच परिणाम आज असंख्य आजार वाढले आहे. त्यामुळे माझा सोने आज दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे. तुमचं आपण सर्वांनी मिळून पाण्याची बचत, जतन आणि संवर्धन केलेच पाहिजे. नाहीतर भविष्यात सर्वांवरून पट्ट्याऐवजी श्राद्ध घालण्याची वेळ येऊ शकते. वेळ आली बड्डे का श्राद्ध. वेळ आली बड्डे का श्राद्ध. ठरवाता बड्डे का श्राद्ध. ठरवाता बड्डे का श्राद्ध. जल हे तो कले आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. आपल्या सिरसटे गावात आम्ही पाण्याची बचत, पाण्याची शुद्धता यासाठी अविरत प्रयत्न करत आहोत. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचे प्रदूषण थांबवा, झाडे लावा, झाडे जगवा हे उपक्रम घेत आहोत. आपण पाणी जपून वापरले पाहिजे. पाण्याची बचत केली पाहिजे. काय बाई आजच्या सुना, काय त्यांचं वागणं, काय त्यांचं बोलणं, काय त्यांचं भेटणं. चला अर्धा तासांनी नटायला दिलं. अगं बाई झाला का चहा? काय करा बाई, या म्हातारीला येऊन जाऊन नुसता जात नाचती. सासूबाई आणते. काय मस्त नटीत लाकडा गेल्यावर आण हा चहा. काय म्हणाले सासूबाई तुम्ही? तिच्या दिंडात मी डोळे फोडते चुलीवर आणि तुमच्या बोला यापुढे नाही ऐकून घेणार. नाही कसं ऐकावंच लागेल. घरोघरी गॅस आलेत, अजूनही तुम्ही झाडे तोडून लाकडं आणता, चूल पेटवता. हे योग्य आहे का? झाडे तोडणे हेच योग्य आहे. सांगून ठेवते सुनबाई तुला. नाही सासूबाई, यामुळे पर्यावरणाची हानी होते, प्रचंड प्रदूषण होते. याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. म्हणून आपण गॅस जोडणी घेऊन इंधनाची बचत आणि संवर्धन करू. लय माझी गुणाची सुनबाई, तुझं म्हणणं पटलंय मला. आजपासून आपण अग्नीचा वापर योग्य ठिकाणी योग्य प्रकारे. पंचमहाभूतांमधील महत्त्वाचा घटक आहे अग्नी. आपल्या दैनंदिन जीवनात अग्नीला अनन्य साधारण महत्त्व आहे. अग्नी हा घटक आपल्याला उष्मा देऊन आपले जीवन समृद्ध करत असतो, परंतु तिचा वापर योग्य प्रकारे झाला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून तिचा वापर इंधन म्हणून करणे किती गरजेचे आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. ज्यापासून प्रदूषण होणार नाही अशा इंधनाचा वापर करण्याचे आहे. आमच्या गावात जास्तीत जास्त गॅसचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे केली जात आहे. इंधनाची बचत आणि सुयोग्य वापर करू. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करू. अरे माझी वसुंधरा अभियान मला भी पाहू द्या की र. अरे माझी वसुंधरा अभियान मला भी पाहू द्या की र. दिसालय माथ्यावर भर दुपार झाली बघ. दिसालय माथ्यावर भर दुपार झाली बघ. अरे काठीला बोंबडं घेऊ द्या की र. मला भी शिसड येऊ द्या की र. अरे काठीला बोंबडं घेऊ द्या की र. मला भी शिसड येऊ द्या की र. हॅलो कोणाचा फोन आहे? नेताजी. हॅलो बोला नेताजी. काय आठवण काढली आज
परमिशन नाही देऊ शकत. अहो कलेक्टर साहेब, असं काय करतात? देऊन ना टाका फॅक्टरीसाठी परमिशन. चिरीमिरी कोंबडी बाटल्या आणि होईल की सगळं. असं म्हणता नेताजी. तर मग दिली तुम्हाला परमिशन, खुशाल करा कामाला सुरुवात. पर्यावरण गेले खड्ड्यात, पर्यावरण गेले खड्ड्यात, पर्यावरण गेले खड्ड्यात. हॅलो मगन शेठ. नमस्कार सगन शेठ, बोला बोला. कशी काय आठवण काढली सकाळी सकाळी? मगन शेठ, माझा मुलगा दवाखान्यात ऍडमिट आहे. अर्जंट ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे आहे. किती पैसे घ्या पण ऑक्सिजन द्या. जगनराव, माझ्या ऑक्सिजनच्या 5 फॅक्टरी आहेत, पण कुठे ऑक्सिजन शिल्लक नाही. तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. आता काय करू? या कोरोना महामारीत कुठे जाऊ? कुठून आणू शुद्ध वायू? आता काय करू? माझ्या मुलाचे प्राण संकटात आहे. ऑक्सिजन देता का कुणी? ऑक्सिजन आपल्या पर्यावरणातील वायू अत्यंत महत्वाचा घटक आहे. वायू आहे तर आपण आहोत. पृथ्वीवरील वायू शुद्ध स्वरूपात आपणास मिळाला पाहिजे. आपले जीवन सुसह्य झाले पाहिजे, यासाठी आपण वायूचे रक्षण केले पाहिजे. कोरोना महामारीत ऑक्सिजनाचे महत्त्व आता आपल्या सर्वांनाच माहीत झाले आहे. म्हणून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण खूप सारे झाडे लावू, वायू या घटकाचे संवर्धन करू. आपण सर्वजण खूप सारे झाडे लावू, वायू या घटकाचे संवर्धन करू. काय ती पृथ्वी, काय ती हिरवळ, काय ते डोंगर, काय त्या नद्या, एकदम ओके. सर्वत्र पवित्र, सुंदर, स्वच्छ, निर्मळ, यालाच तर स्वर्ग म्हणतात. नारायण नारायण नारायण. काही वर्षानंतर नारायण नारायण नारायण. हे काय बघतोय मी? आकाशात लोट पसरले, झाडांची कत्तल झालेली आहे. शेतकरी कचऱ्यापासून खत करण्याऐवजी शेतात कचरा जाळत आहेत. कंपन्या महागाई राक्षसाप्रमाणे आकाशात प्रचंड धुराचे लोट सोडत आहे. प्रचंड प्रदूषण निर्माण झाले. नारायण नारायण नारायण. ही खबर इंद्रदेवांना दिलीच पाहिजे. स्वागत आहे. आज काय काम काढले ऋषीवर? देवा देवा, तिथे तिथे पृथ्वीवर, तिथे तिथे काय बन ऋषीवर? देवा देवा, पुढं बोला की ऋषीवर. देवा, आकाशात प्रचंड धुराचे लोट पसरले आणि सर्वत्र प्रचंड प्रदूषण. म्हणजे माझ्या वसुंधरेचा विनाश. हो देवा, वसुंधरेला आपण वाचवा. वसुंधरेला वाचवा. यमराज यमराज, हात यमराज. रक्षण करून त्यांची नरकात रवानगी करा. जी महाराज आपल्या आज्ञेचे पालन होईल. आताच जातो, लेखिकाचा कार्यक्रम लावून येतो. आकाश स्वच्छ, सुंदर, निर्मळ आकाश आपल्या सर्वांनाच आवडते. परंतु आजकाल मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढते. धुरांची लोट आकाशात पाहायला मिळतात. प्रदूषित वायूमुळे ओझोन स्तराला धोका निर्माण झाला आहे. आपले आकाश सदैव स्वच्छ राहील यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले
निर्मळ बनवूया. आपले आकाश सदैव स्वच्छ सुंदर निर्मळ बनवूया. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करूया. माझी वसुंधरा अभियान यशस्वी करूया. शपथ हमने आज पंचमहाभूतों को है बचाना. पृथ्वी तो है माता हमारी, जलवायु है जीवन. पृथ्वी तो है माता हमारी, जलवायु है जीवन. अग्नि और आकाश साथी हमारे, सभी को है बचाना. अग्नि और आकाश साथी हमारे, सभी को है बचाना. ये शपथ हमने आज पंचमहाभूतों को है बचाना. ये शपथ हमने आज पंचमहाभूतों को है बचाना. पंचमहाभूतों की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. पंचमहाभूतों की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. येथे उपस्थित सर्वांना नमस्कार. आपल्याशी सटे गावात माझी वसुंधरा अभियान सुरू झाले आणि प्रत्येकाला वाटू लागले की अभियानात आपलाही खारीचा वाटा असावा. याच भावनेने आम्ही बालकांनी ठरवले आपणही काहीतरी करायचे. म्हणूनच हे पथनाट्य आपल्यासमोर सादर केले. कोरोना महामारीत निसर्गाची शक्ती काय असते हे आपण पाहिले आहे. म्हणूनच आपण निसर्गाशी समन्वय साधून पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे रक्षण, जतन व संवर्धन केले पाहिजे. या पथनाट्यादरम्यान आम्हा बालकांकडून अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने माफ करा. आपण सर्वांनी आम्हा बालकांना चांगला प्रतिसाद दिला व आपला अनुभव वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.